आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। हे काय करताय तुम्ही? साहेब, आता मी सांगतोय तसं करा तुम्ही। तुमच्या ज्या काही योजना आहेत ना ते तुम्ही तुमच्या भाषेत समजावूया। का? का म्हणजे अहो, बघू तरी तुमची भाषा समजते का त्यांना? म्हणजे तुम्ही माझी परीक्षा घेणार? हो, काय बोलताय साहेब? अहो, एवढं मोठं कुठलं हो? अहो, आम्हाला तुमच्याकडनं शिकायचंय म्हणून तुम्हाला सांगतोय। तुम्ही सांगा तुमच्या योजना। तर आजोबा, हा, इंग्रजीत समजावायचं त्यांना। तुम्ही इंग्रजीची एवढी थोरवी काढत होता ना, मग इंग्रजीत सांगा त्यांना। hello sir, myself Dharmesh. We as a private bank offer a loan at instant basis. Also, if you invest in our plans, we offer maximum interest rate compared to others. थांबा। अहो काय साहेब, तुमची गाडी एकदा सुटली की थांबायचं नावच घेणार आहो। हा, थांबा जरा। बाबा, आता साहेबांनी तुम्हाला जे काही सांगितलं ते तुम्हाला कळलं का हो? कळलंच नाही बघ मला। काय भाषा ऐकून असं वाटलं मला माझ्या कानात काय गुदगुल्या झाल्या काय। बघितलं का साहेब? धने, तुला समजलं का? वय दादा। मग बाबांना समजव। बाबा, ही आहे ना आमची छोटीशी बँक आहे। आमच्यासाठी आमचा ग्राहक सगळ्यात महत्वाचा आहे बघा। पण आम्ही ना नेहमी आमच्या ग्राहकांचा विचार करतो। त्यांना जर कधी गरज पडली तर लोनची सुविधा लगेच उपलब्ध करून देतो। ग्राहकांचाच पैसा आम्ही त्यांच्याच फायद्यासाठी वापरतो, व्याजावर कर्ज देतो। आता आमच्या ग्राहकांची काळजी घेणं हे आमचं कामच आहे ना। मग त्यासाठी आम्ही नवीन योजना बी बनवल्यात। एकदा का त्यातल्या एखाद्या योजनेत तुम्ही तुमचा पैसा गुंतवला ना की मग भविष्यात तुमचाच फायदा आहे। आमचा नक्की कसा फायदा होईल? अहो बाबा, मी आहे ना, मी समजा सांगते। तर पहिल्या योजनेत की नाही त्यातल्या कुठल्या बी योजनेत तुम्ही पैसे गुंतवले ना तर तुमचा फायदाच आहे। त्यामुळे आता तुमच्यावर आहे तुम्ही कोणत्या योजनेत तुमचे पैसे गुंतवताय ते। बाबा, तुम्हाला नीट समजलं ना? पोरी, तुझ्या 2 योजनांची मला माहिती सांगितली होतीस ना, त्यात ही माझा 1000 रुपये टाक। आपल्याकडच्या पैशावर जर आपल्याला नफा मिळणार असेल तर त्या पैशाला खिशात घालून कशाला फिरायचंय? त्यापेक्षा मी तुमच्या योजनेत पैसा जमा करतो। लईच भारी सांगितलं बरं का तू। तू जर या आधी जर भेटली असतेस ना, तुझ्या योजनेत सर्वच पैसा गुंतवला असता। घ्या, बघितलं का साहेब? तुमच्या इंग्रजीनं माणसाने तुमच्यापासून लांब केलं होतं, पण इंग्रजीनं परके केलेल्या बाबांना मराठीनं परत एकदा घरात घेतलं। झालं का नाही तुमचं काम बिना इंग्रजीचं? मला खरंच कसं तरी होतंय। आपण ना बंगल्यावरच जाऊया। अगं इथेच तर घर आहे आपलं। तू चल, छान तुला चहा देते, बरं वाटेल तुला, आणि आराम कर जरा वेळ, काही होणार नाही। वहिनी पण नको ना, मला ना खरंच कसं तरी होतंय। तेजू अगं ऐक, माझं काही नाही हो। साक्षी, अरे बाप रे, हिने मला बघितलंय वाटतं। शिट, आता हिला काय सांगू? मी हिच्याकडे गेले होते आणि ही माझ्यासमोर उभी आहे। आता काय करू? तुमचं सगळं बरोबर आहे, पण इंग्रजी काळाची गरज आहे ना। हो साहेब, ह्यो काळ आपण खेचून आणतोय। हो, आपल्या भाषेत काय कमी आहे सांगा बरं तुम्ही? का आपण मराठी बोलायला लाजलं पाहिजे? हा हो साहेब, शिवरायांच्या तळपत्या तलवारीची धार आहे माझ्या माय मराठीला। हो, संतांच्या प्रेमळ शिकवणीची उभ आहे माझ्या माय मराठीला। हो, वाघाच्या काळजाची माझी मराठी। हो, आईच्या उरली सुखाची समाधी माझी माय मराठी। शेतकऱ्यांच्या कष्टकऱ्यांच्या घामाची माझी माय मराठी। एकीकडे रांगडी तर दुसरीकडे बोली भाषेच्या गोडव्यानं सजलेली माझी माय मराठी। पराक्रमाचा वारसा आहे माझ्या माय मराठीला, आणि इतिहासाचा आरसा आहे माझ्या माय मराठीला। हो, स्वराज्याचं गोंधन आहे माझी माय मराठी।
माऊलीचं भजन आहे माझी माय मराठी, संस्काराचं परंपरेचं रूप आहे माझी माय मराठी. अहो हिची थोरवी जेवढी गाऊ ना तेवढी कमीच आहे अहो साहेब. मी कीर्तनात ऐकलं होतं माहितीये, जगातले कितीतरी देश असेल की ती त्यांची भाषा सोडून दुसरी कुठलीच भाषा बोलत नाही, तरी बी त्यांचं चांगलं चाललंय की. आपलं काय होतं, आपल्याला लोकांच्या घरातलं चांगलं वाटतं पण घरातल्या गोष्टीची आपल्याला किंमत कळत नाही. माझ्या मराठी भाषेचं तसंच झालंय साहेब. मला सांगा साहेब, आपल्याला गंगेचं तीर्थ मिळालं म्हणून आपल्या आईच्या दुधाची थोरवी आपण विसरलो तर आपली आई आपल्याला माफ करेल का हो साहेब? जगभरातल्या किती जरी भाषा शिकलो तरी ज्या मातीत आपली नाळ पुरली आहे तिचा टिळा आपण कपाळावर अभिमानानं लावला नाही तर काय उपयोग आहे साहेब? म्हणजे आपल्या आईला आपण घराबाहेर काढायचं आणि एका परक्या बाईला मानानं घरात आणायचं. असं जर केलं तर आपली मराठी भाषा, आपली आई आपल्याला माफ करेल का हो साहेब? मराठी भाषा आहे ना, फक्त बोलायची भाषा नाही, ती जगायची भाषा आहे साहेब, आणि ती आपण अभिमानानं मिरवली पाहिजे. मी आता पेपरात वाचलं ना साहेब, आपल्या भाषेला आता तो दर्जा मिळालाय ना, अभिजात भाषेचा दर्जा. हा अभिजात. पण ती अभिजात म्हणून आपण नुसतीच सजवली पण तिचा नाद आपल्या मुखात घुमला नाही तर काय उपयोग आहे साहेब? तुमच्या पतपेढीच्या सगळ्या योजना तुम्ही समजून सांगण्यासाठी आपल्या देखण्या मराठी भाषेचाच तुम्हाला आधार घ्यावा लागला ना. आपल्या आजापंजांनी ठेवलेली संपत्ती एखादा माणूस संपवतो, उडवतो ना, तसंच आपण आपल्या हातून आपल्या संतांनी, आपल्या महात्म्यांनी, आपल्या शूरवीरांनी कमवलेली आपल्या भाषेची थोरवी मिरवायची सोडून ती आपण गमवत चाललोय साहेब. अहो असं कसं चालेल? एक गोष्ट स्पष्ट सांगतो साहेब, माझी मराठी भाषा ना कधीच संपणार नाही. ती काळाच्या छाताडावर बसून टिकून राहील आणि जोपर्यंत तिच्या आत्म्यावर हल्ला होत राहील ना तोपर्यंत माझी मराठी माय ज्ञानोबा, तुकोबा, नामदेवांसारख्या लेकराला परत परत जन्माला घालत राहील. आणि तुम्ही आम्ही तिला कमी लेखलं म्हणून तिचं देखणं पण कमी होणार नाही साहेब. ती अभिजात होती, हाय, जोपर्यंत ही सृष्टी आहे ना तोपर्यंत ती अभिजातच राहील. कामू, आज सोडायला आलोय तुला, पण रोज रोज नाही हा, नाहीतर लोकांच्या डोळ्यात दिसेना आपण. येऊ दे की मग, त्यात काय घाबरायचं? अगं पिलू, माझं आता लग्न झालंय ना, मग रोज रोज आपण एकत्र दिसलो ना तर लोक शंका घेतील आपल्यावर. घेऊ दे मग, मला नाही फरक पडत. तू काही एडी झाली का? नानाला आणि सूर्याला कळलं ना तर जीव घेतील माझा.